महाराष्ट्रामध्ये वेळ आहे सातबाराच्या बातम्यांची। जाणून घेऊयात शेती जगतातल्या काही घडामोडी। विज्ञानाची कितीही प्रगती झाली आणि सध्याचं युग हे संगणक युग असलं तरी माणसाला निसर्गाचं खरं रूप बघण्याची इच्छा असतेच आणि त्याची झाडांविषयीची आवडही कमी झालेली नाही। म्हणूनच राहत्या घरी कितीही कमी जागा असली तरी निसर्गाचं छोटंसं रूप म्हणून झाडं लावण्याची इच्छा असतेच आणि छोट्याशा जागेत का होईना घरात किंवा टेरेसवर शोभेची आणि इतर झाडं सहज लावता येतात। घर लहान असो किंवा मोठं, आपल्या घराच्या अवतीभोवती झाडं असावीत अशी प्रत्येकाचीच इच्छा असते। मुंबईसारख्या शहरांमध्ये जागेची समस्या आहे, त्यामुळे घरात, बाल्कनीत, टेरेसवर शोभिवंत झाडं लावून लोक आपली हौस भागवताना दिसतात। निसर्गाविषयी प्रेम असेल तर अगदी कमीत कमी जागेत, अगदी किचन पासून तर बेडरूम पर्यंत छोटी मोठी झाडं लावता येतात। आपल्याकडे किती जागा आहे, आपल्या आवडीनुसार कोणती झाडं कुठं लावावीत हे सांगण्याचं काम नर्सरी उद्योगातला अनुभव असणारी बरीच मंडळी करतायत। झाडं घेताना अगदी तुम्हाला सुरुवात करायची असेल तर पहिलं तुम्ही बघायला हवं की तुम्हाला झाडं कुठे ठेवायची आहेत, तर तिथे किती जागा आहे झाडाला वाढायला, किंवा किती उजेड आहे, मोकळेपणा किती आहे, हे सगळं बघायचं आणि त्याप्रमाणे झाड घ्यायला जावं। एरवी कसं होतं, माणूस झाड घ्यायला जातं आणि हे झाड आवडलं घेऊन आलो, आता आपण त्याला आपल्या झाडांमध्ये एक जागा करूया, असं करण्यापेक्षा हे जास्त बरोबर आहे की आधी जागा बघायची। आता त्या तुमच्याकडे एखादी खिडकी असेल की जी साऊथ साईडला आहे, जिथे भरपूर ऊन येतं, अशी जागा असेल तर मग तिथे तुम्ही फुलझाडं लावू शकता। गुलाब, जास्वंदी अशी झाडं तुम्ही निवडू शकता। किंवा जिथे कमी ऊन येत आहे, अगदी तासभरच येत आहे, तर मग तिकडे इंडोर व्हरायटीज ठेवता येतील की ज्याला सावलीतली झाडं आपण म्हणतो, तशी जी व्हरायटीज असतात, ज्याला फुलं येणार नाही पण तरी त्याच्यात भरपूर व्हेरिएशन असू शकतं पानांच्या रंगात किंवा आकारांमध्ये, तर तसं व्हेरिएशन इंडोर जिथे ऊन कमी येतं तिकडे घेता येईल। मुंबईसारख्या सर्वच महानगरांमध्ये कुठेही जा, माणसांची प्रचंड गर्दी असते। स्वच्छ हवेत मोकळा श्वास घेणं स्वप्न वाटावं इतकं अवघड बनत चाललंय। हे स्वप्न शोभिवंत झाडांच्या संगोपनाद्वारे आपल्याला काही प्रमाणात का असेना पूर्ण करता येईल। मुंबईत टेरेस फार कमी लोकांकडे असतो। बहुतांश लोक छोट्याशा फ्लॅटमध्ये किंवा चाळीत राहतात। उपलब्ध जागेचा कल्पकतेने वापर करता येऊ शकतो। घरातील वातावरण प्रसन्न राहण्यासाठी तुळस, गुलाब अशी लहान झाडं कमी जागेतही लावता येतात। इंडोरसाठी बऱ्याच व्हरायटीज आहेत, डिफेनबाकिया, ड्रेसिना, ॲग्लोनिमा, स्पॅथिफायलम, ही आपण घरात ठेवू शकतो अशा व्हरायटीज आहेत। बॉक्सवेलमध्ये वगैरे तर छान राहतातच, पण तुम्ही सर्क्युलेट करत घरात आतमध्येही ठेवू शकता। शिवाय छोट्या छोट्या पॉट्समध्ये पण खूप व्हरायटीज येतात, अगदी छोट्या पॉट्समध्ये, ज्या तुम्ही तुमच्या टेबल टॉप्सवर वगैरे ठेवू शकता। एकदा घरी किंवा टेरेसवर झाडं लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर आपल्याला अनेक प्रश्न पडतात। कुंड्यांची, झाडांची निवड कशी करावी, खत पाणी व्यवस्थापन कसं करावं, असे अनेक प्रश्न उभे राहतात। हाच प्रश्न पौर्णिमाला सुद्धा पडलाय। तिला आपल्या नवीन घरी झाडं लावण्यासाठी कुंड्यांची निवड करायची आहे। तिला नक्की ठरवता येत नाहीये की कुठल्या झाडांसाठी कुठल्या प्रकारच्या कुंडीची निवड करायची आहे। इंडोर लावण्यात येणाऱ्या गुलाब, जास्वंद अशा फुलझाडांसाठी साधारणतः 10 ते 12 इंच कुंडीची गरज असते। झाडांच्या आणि रोपांच्या आकारानुसार आणि उंचीनुसार कुंड्यांची निवड करणं गरजेचं असतं। कुंड्यांच्या साईजचं झाडानुसार सिलेक्शन करायला हवं। कुंड्यांचे प्रकार प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे असतं, म्हणजे आता मातीच्या कुंड्या असतात, प्लास्टिकच्या असतात, सिरामिकच्या कुंड्या असतात। बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की मातीच्या कुंडीतच झाड लावायला हवं, कारण त्यांनी ब्रीदिंग झाडाला करता येतं, मुळांना वगैरे। पण माझं असं मत आहे की तुम्ही झाड कुठल्या प्रकारच्या मातीत लावता हे जास्त महत्त्वाचं आहे। तुम्ही प्लास्टिकची कुंडीही वापरू शकता, पण माती जर चांगली असली तर झाड चांगलं टिकतं। आणि मातीच्या कुंडीत लावलं, पोरस मातीची कुंडी, आणि आत माती मात्र वाईट वापरलीत की जी घट्ट कडक होते, तर मग त्या मातीच्या कुंडीचा काहीच उपयोग राहत नाही। त्यामुळे तुमचं पॉटिंग मीडियम, आम्ही त्याला पॉटिंग मीडियम म्हणतो, म्हणजे ज्याच्यात झाड लागतं, ते झाडासाठी जास्त महत्त्वाचं असतं। बाहेरची कुंडी ही तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे, तुम्हाला घरात ठेवायचं असेल तर प्लास्टिकच्या जास्त सोयीच्या असतात, पण त्या पुसून तुम्ही स्वच्छ ठेवू शकता, किंवा सिरामिकच्या चांगल्या दिसतात तशा वापरू शकता। एकदा घरात झाडं लावली की ती झाडं जास्त काळ टिकत नाहीत, हीच सर्वसामान्य लोकांची समस्या असते। नर्सरीतून फुललेलं झाड विकत आणलं की नंतर घरात त्या झाडांची वाढच होत नाही किंवा ते झाड मरून जातं, कारण त्या झाडाला व्यवस्थित सूर्यप्रकाश मिळत नाही आणि पाण्याचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त किंवा कमी झाल्यास
त्या झाडाची वाढ होत नाही किंवा ते झाड मरतं। इनडोअर प्लांट लावताना त्याला नियमित सूर्यप्रकाश मिळणं गरजेचं असतं। घराच्या कुठल्या खोलीत किती सूर्यप्रकाश येतो त्यानुसार झाडांची काळजी घेणं गरजेचं असतं। नाही, इंडोर मध्ये कसं असतं, इंडोर झाडं हे माणसाने आपल्या सोयीप्रमाणे करून घेतलेलं नाव आहे। ऍक्च्युली ती शेड लव्हिंग प्लांट्स असतात ज्याला सावली चालते पण मोकळी हवा किंवा इतकाही आपल्या घरातला इतका अंधार खरं म्हणजे झाडांना चालत नाही। तर तुम्ही जरी इंडोर झाडं घेतली तरी असं करायला हवं की एक तुम्ही आठवडाभर 10 दिवस ती घरात ठेवा, नंतर त्याला परत 15 दिवस बॉक्स ग्रिलमध्ये, तर उन्हात असं मी म्हणत नाही कारण ते शेड लव्हिंग प्लांट्सच आहे, पण त्याला बॉक्स ग्रिलमध्ये जिथे चांगला उजेड मिळेल, जरा मोकळं व्हेंटिलेशन मिळेल अशा जागी 15-20 दिवस ठेवा, मग दुसरं झाड आत आणा। असं जर केलं तर ती जास्त चांगली राहू शकतात, कारण घरात आतमध्ये आपण तेवढा झाडांना पुरेल एवढा उजेड नॉर्मली येत नाही। घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावणाऱ्या मुंबईकरांना सुट्टीच्या दिवशी निसर्गाचं खरं रूप पाहण्यासाठी किंवा हिरवाईचं दर्शन घेण्यासाठी पालिकेच्या उद्यानात किंवा मुंबईच्या बाहेर जावं लागतं। दररोज कामावरून आल्यावर त्याला बाहेर जाणं शक्य नसतं, म्हणून कमीत कमी जागेत लोकांचा झाडं लावण्याकडे कल वाढतोय। माणूस हा निसर्गप्रिय प्राणी आहे आणि प्रत्येकालाच हिरव्या आणि जिवंत हिरव्या रंगाचं प्रेम असतं। कमीत कमी जागेत का होईना परंतु प्रत्येकालाच आपल्या घरामध्ये झाडं लावण्याची आवड आणि इच्छा असते। म्हणूनच मुंबईतील नर्सरीच्या किंवा नर्सरीधारकांच्या माध्यमातून अशा प्रकारे कमीत कमी जागेत झाडं लावण्याविषयीचं मार्गदर्शन केलं जाऊ शकतो। गजानन उमाटे, स्टार माझा, मुंबई।